नमस्कार मित्रांनो. एका मिनिटात फक्त या प्रोग्रामची माहिती देतो. रणाभ्यास आणि कंटेंट ओरिजिनल जो आहे ते तुमच्या समोर देतोय. ओके, ही सिरीज रणाभ्यास सिरीज तुमच्यासाठी आणलेली आहे. याच्या मागचा आधार बघा. वर्षात 365 दिवस असतात. प्रत्येक दिवशी विविध प्रकारच्या घटना घडतात. आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय, सामाजिक घटना घडतात. काही कायदे येतात, सुप्रीम कोर्टाचे डिसिजन्स येतात, काही दुर्घटना घडतात, मोठ्या प्रकारचे कॅलॅमिटीज येतात, पर्यावरणीय घटना घडतात. सगळ्या घटना, इव्हन विज्ञान तंत्रज्ञानामध्ये काही इनोव्हेशन्स होतात. ह्या सगळ्या घटना अत्यंत महत्वाच्या आहे, कारण ह्या आपल्या जीवनावरती, एक सामायिक जीवनावरती प्रभाव करतात. देशाच्या अर्थव्यवस्थेवर, राजकारणावर, समाज जीवनावर प्रभाव करत असतात. तुम्हाला आम्हाला अफेक्ट करत असतात. ह्यामधून सर्वात महत्वाच्या घटना ज्या असतात त्या घटनांना घेऊन एमपीएससी परीक्षेत प्रश्न विचारताय. त्याला आपण करंट अफेअर्स म्हणत असतो. ओके, आणि मी 365 दिवस प्रत्येक दिवशी घडलेल्या घटनांपैकी सर्वात महत्वाची जी एक घटना, कमीत कमी जे तुमच्या परीक्षेत येऊ शकते, जे एमपीएससीला वाटलं हा सर्वात महत्वाचे, ती घटना घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. 365 दिवस, नो रेस्ट. ओके, एकही दिवस त्यातला मागे पडणार नाही. कळलं? न्यूज पेपरमध्ये येण्याच्या आधीच कदाचित काही काही घटना तुम्ही इथं जाणून घेतलेल्या असतील. म्हणजे एक दिवस उद्या येणार आहे न्यूज मध्ये, आजच सायंकाळपर्यंत ते रेकॉर्ड होऊन तुम्हाला मिळालेलं असेल. युल बी फुल्ली रेडी. ओके, कसं असणार ते तुम्हाला सांगतोय. ही घटना जी आहे, ओके, हे बघा, हा प्रोग्राम ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी तिन्ही गोष्टीसाठी आहे. खास करून ग्रुप ए साठी खूप जास्त टार्गेटेड. ग्रुप बी आणि ग्रुप बी साठी जे फॅक्च्युअल क्वेश्चन्स मी याच्यात आणेल, फॅक्ट जे सांगेल ते त्यात कामाचं आहे. 100% कामाचं आहे, डोळे मिटून कामाचं आहे. ओके, तुम्ही देवावर ज्याला पाहिल्याने भरोसा ठेवू शकता, इथल्या गोष्टीवर तर डेफिनेटली असेल तुम्हाला कामात येईल. तुम्हाला जर सुज्ञपणा असेल तर तुम्ही समजून घेणार आहे. 2026 मधील 365 दिवस आपण हे बघणार आहोत. हे नंतर पाहत राहा. आता हे बघा, न्यूजचे टायटल आहे. टायटल हे एक हिंदूचं आहे, ओके, द हिंदूचं आहे, आणि एक आहे इंडियन एक्सप्रेसचं. हे 8 जानेवारीला यांनी पब्लिश केलं. हे मी 7 तारखेला रात्रीला प्रिपेअर करून टाकलं होतं. हे 2026 जानेवारीमध्ये, म्हणजे हे आता परवाला, ओके, 8 तारखेला म्हणजे काल हे न्यूजपेपर मध्ये आलं. हे मी 7 तारखेलाच प्रिपेअर केलं होतं. विचार करा. ओके, सो आय हॅव सर्च द डेटा विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, गोइंग टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट इव्हेंट. So I brought it. Okay, my approach will be bilingual. Marathi and English both languages will be used. Okay, हे काय आहे, कसं आहे बघा. द हिंदू मध्ये एक न्यूज आलेली आहे, पहा. व्यवस्थित अर्थ व्यवस्थित वाचून घ्या. जीडीपी माहिती आहे तुम्हाला, देशाचे उत्पन्न, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके, म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन, जीडीपी, ज्याला सर्वात महत्वाची व्हॅल्यू आहे. जीडीपी ग्रोज ॲट 7.4% in 2025-26. That means government predicts in first advance estimate. Government predicts it in first advance. So first advance estimate लक्षात ठेवा, हा शब्द आला फॉर द इयर. ओके, 2025-26 जे आर्थिक वर्ष आहे त्यासाठी, म्हणजे 1 एप्रिल 2025 ला सुरू झालं होतं, 31 मार्च 2026 ला संपेल हा आर्थिक वर्ष. कळलं तुम्हाला? ओके, हे काय म्हणते की आतापर्यंत फर्स्ट एस्टिमेट आला, त्याच्यामध्ये क्वार्टर 1 आणि क्वार्टर 2 म्हणजे पहिले 6 महिने जे, म्हणजे एप्रिल ते जून, नंतर जुलै ते सप्टेंबर, असे जे 2 क्वार्टर झाले. म्हणजे क्वार्टरचा अर्थ ते क्वार्टर नाही हो, हे क्वार्टरचा अर्थ म्हणजे तिमाही ज्याला म्हणतो. 1/4 भाग वर्षाचा आहे. 7.8 पहिल्या क्वार्टर मध्ये आणि 8.2 ग्रोथ जे आहे दुसऱ्या क्वार्टर मध्ये मिळेल. म्हणजे ऍक्सिलरेटिंग रेट होता जीडीपी वाढण्याचा. याचा अर्थ आहे की खूप साऱ्या रिसोर्सेस वापरला गेला पहिल्या हाफ मध्ये, दुसऱ्या हाफ मध्ये थोडी स्लो होणार. ओके, तेच म्हणते की दिस मीन्स द सेकंड हाफ ऑफ द इयर वुड बी ऍव्हरेज ग्रोथ स्लो टू 6.8 पर्यंत राहील. याचा ऍव्हरेज काढून 7.4 च्या जवळपास ग्रोथ रेट असू शकते. आता कंबाईनच्या एक्झाम मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जे किंवा आयएमएफने जे प्रिडिक्शन केलं होतं 7.7 पर्यंत राहू शकते, त्याच्यावर प्रश्न विचारला होता. ओके, एस्टिमेट्स विचारला जाते. एस्टिमेट्स खूप कामाचे असतात, कारण एस्टिमेटच्या आधारावर आपण समोर काय करायचे, आपली आतापर्यंतची प्रगती कशी होती ते निश्चित करून आपण समोर काय करायचे हे ठरवत असतो. ओके, राईट. गोइंग अहेड, व्हॉट इंडियन एक्सप्रेस सेड. इंडियन एक्सप्रेस सेड GDP growth in FY26 expected at 7.4%. Despite, okay, added new thing की हे असून सुद्धा, काय असून सुद्धा, US टाइप ट्रबल्स, ट्रम्पने जे काही आयात कर लादले होते भारतीय मालावरती, ते ट्रबल असून सुद्धा भारत जे आहे हे फर्स्ट ऍडव्हान्स एस्टिमेट मध्ये हे 7.4 ची ग्रोथ ठरवणार आहे. हे यांनी कशावरून म्हटलं,
हे जे सरकारने डेटा रिलीज केला 7 तारखेला त्याच्यावर म्हटलं, आम्ही त्याच्याच आधारावरती पूर्ण डेटा घेऊन आलेलो आहे. ओके, हे म्हणताय की युनियन बजेट जे आहे या फर्स्ट एस्टिमेटवर बनवल्या जाईल, फर्स्ट ऍडव्हान्स एस्टिमेट वरती. ओके, दो द फर्स्ट ऍडव्हान्स एस्टिमेट विल अंडरगो रिव्हिजन्स थ्रू द इयर. ओके, कळलं की नाही, वर्षभर त्याच्यावरती रिव्हिजन होईल, नव्या प्रकारे त्याला अपडेट करण्यात येईल आणि आताचा प्रोव्हिजनल डेटा कन्फर्म करण्यात येईल. बरोबर आहे. आता मला हे म्हणायचं आहे की आपण हे डेटा कशाला शिकायचं, काय घेणं देणं या डेटाचं. ओके, मी कावर डिस्कस करतोय, तुमचा वेळ कशाला घालवतोय, तुम्ही कशाला इथं मरणार आहे, या कामाची गोष्ट आहे. जर तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करताय, खास करून राज्यसेवेचा अभ्यास करताय, युपीएससीचा अभ्यास करताय, तर तुमच्यासाठी हे एक धर्म आहे. तुम्ही ग्रुप बी आणि ग्रुप सी चा अभ्यास करताय, तर ग्रुप बी आणि ग्रुप सी चा अभ्यास करणाऱ्यांसाठी मी अजून सांगेल की हा जो आहे हा धर्मापेक्षा जास्त कर्तव्य आहे. कारण त्यांना डेटा पाहिजे, कारण परीक्षेत प्रश्न विचारले जातात, करंट अफेअर्स मध्ये 100% येतात आणि खूप जास्त बुद्धी वापरायची नाही म्हणून आपण धडाधड वाचतो, परंतु या गोष्टीमुळे बुद्धी मिळते आणि सिलेबस समजते. हे सिलेबस समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून प्लीज फोकस करा आणि माझ्यासोबत चला. ओके, बिलकुल. मी मागच्या 15 वर्षाच्या अनुभवातून युपीएससी एमपीएससी ला शिकवताना, दिल्लीपासून चेन्नईपर्यंत शिकवत असताना ह्या गोष्टीच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला काय अपेक्षित असते. ओके, तुम्ही नव्याने चॅनलवर आलो असं नाहीये. माझे 2 चॅनल जे आहेत ते बर्बाद झाले, कोणाच्या तरी हॅकिंगमुळे झाले किंवा काहीतरी इंटरव्हेन्शनमुळे झाले, व्हॉट एव्हर जे काही झालं त्यात रडत बसायचं नाहीये. आता नव्याने परत सुरू केलेलं आहे, याच्यावर थोडा फोकस करा. मी 365 दिवस रोज एक घटना महत्वाची म्हणजे 365 न्यूज, 365 परीक्षेत येणाऱ्या न्यूज घेऊन येणार आहे. ओके, ठीक आहे. प्रमुख वैशिष्ट्य पाहू आपण. आता बघा, अरे ठीक आहे, एक गोष्ट तुम्हाला सॉरी फॉर दिस एक गोष्ट सांगतो. हे आपल्याला का बरं शिकायचं मी ते बोलणार होतो आणि विसरलो. ओके, सॉरी फॉर दिस. ऍडव्हान्स एस्टिमेट काय असते, हे फर्स्ट असो की सेकंड असो, जे काही असो, फर्स्ट असो की सेकंड असो, ऍडव्हान्स एस्टिमेट असते काय. ऍडव्हान्स एस्टिमेट म्हणजे अंदाज आधीच प्रक्षेपित केलेला अंदाज की काय होणार आहे, कशावरून, मागे काय, आतापर्यंत काय झालेलं आहे, त्याच्यामुळे वर्षाच्या बाकीच्या काळात काय होणार आहे आणि समोर आपल्याला करायचे काय. समजा तुम्ही विचार करा, तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही डे 1 पासून अभ्यास सुरू केला, रॅन्डमली अभ्यास सुरू केला, जसं पाहिजे तसं तुम्हाला वाटलं तसं प्लॅनिंग करून अभ्यास सुरू केला आणि तुम्ही अभ्यास करत गेले, परीक्षा आली, परीक्षेत बसले आणि परीक्षेत बसल्यानंतर तुम्ही परीक्षेत जे काही सोडवलं त्याच्यावर तुमचे आउटकम आले. ओके, तुम्ही एक तर पास होणार नाही तर फेल होणार. पास होणार तर तुम्हाला माहित असेल तुम्ही काय काय केलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त फेल झाल्यावर जास्त कळते. फेल झाल्यावर इथं लागते, जिवारी लागते. मग फेल झाल्यावर माणूस पूर्ण वर्ष रिवाइज करतो. वर्ष रिवाइज करताना माहित पडते, अरे बापरे, मी ह्या चुका केल्या, त्या चुका केल्या, हे करायला नको होतं, ते करायला नको होतं, ह्या विषयावर जास्त फोकस केला, तो विषय मागे सोडला, या विषयात मी खूप चांगला आहे, त्या विषयात खूप वीक आहे, मॅथ्सची प्रॅक्टिसच केली नाही, मग मी फालतू लोकांच्या संगतीत जास्त राहिलो, टाइमपासच जास्त केला, झोपतच जास्त होतो, सकाळी उठलोच नाही कधी. जे काही असेल, तुम्हाला नंतर रिव्हिजन केल्यानंतर वर्षभराचं कळत असेल तर काही अर्थ आहे का त्या गोष्टीला. घटने ती घटना घडली, परंतु तुम्ही विचार करा, तुम्ही जर का रिव्ह्यू ठेवला, तुम्ही क्वार्टरली रिव्ह्यू ठेवला किंवा हाफ इयरली रिव्ह्यू ठेवला, की 3 महिन्याचा रिव्ह्यू करतो, 6 महिन्याचा रिव्ह्यू करतो, मी काय काय केलेलं, काय नाही केलेलं आहे, कशा प्रकारे केलेलं आहे, किती चांगला धावलेलो आहे, कोणत्या विषयात कमांड मिळवली, कोणते विषय वीक राहिले, कोणता आवडत नाही, कोणत्या सवयी बेकार आहे, कोणत्या सवयी खूप चांगल्या आहेत, काय होईल तुमच्यासोबत. असं देश सुद्धा करत असतो. जसे तुम्ही 3 महिन्यानंतर समोरच्या 3 महिन्यात किंवा येणाऱ्या 9 महिन्यात मला कशा पॉलिसीज राबवायचे जेणेकरून परीक्षा पास झालं पाहिजे, असं देशाला सुद्धा करावं लागते. की आपण कशा प्रकारे आर्थिक प्रगती करत आहे, आपले धोरण कशा प्रकारे वर्क करत आहे, आपले कार्यक्रम आखले ते कशा प्रकारे परफॉर्मन्स करत आहेत, कोणत्या प्रकारे आपले जीडीपी समोर जात आहे, कशा प्रकारे जीडीपी मागे येत आहे, कोणत्या प्रकारचे सेक्टर्स त्यामध्ये आउट परफॉर्म करत आहे, ह्या खूपच महत्वाच्या गोष्टी आहे. म्हणून लक्षात ठेवायचं 3 गोष्टी खूपच इम्पॉर्टंट आहे. एक तर जीडीपी ग्रोथ कशी होत आहे हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे, ते समोर वाढत आहे की मागे घसरत आहे, किंवा सेक्टर वाईज परफॉर्मन्स, सेक्टरल परफॉर्मन्स कशा प्रकारचा आहे, म्हणजे ऍग्रिकल्चर कसा करत आहे, इंडस्ट्रियल सेक्टर कसा करत आहे, किंवा सर्व्हिस सेक्टर कसा करत आहे, कृषी क्षेत्र, याचा आढावा लागला पाहिजे. किंवा आपले जे नॅशनल इन्कमचे इंडिकेटर आहे, नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नाचे, बाहेरून किती पैसा भारतात येतोय, गुंतवणूक किती येत आहे, भारतातून किती जात आहे, भारत किती कमावत आहे, ओके, टॅक्सेस कलेक्शन किती होतं, कॉर्पोरेट किती टॅक्स, ऑल ब्ला 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 ब्ला. ओके, सगळ्या गोष्टी हे जोपर्यंत सरकारला कळणार नाही, सरकार
समोर काहीही प्लॅन करू शकत नाही. आता हे खूपच महत्वाचं असतं. फर्स्ट एस्टिमेट रिपोर्ट मध्ये तुम्हाला सगळ्यात गोष्टी येतात की मागच्या 6 महिन्यात 7 महिन्यात काय काय झालेलं आहे, भारताने कशा प्रकारची प्रगती गाठण्याचा प्रताप केलेला आहे. ओके, हे आपल्याला कळतं. त्याच्यानंतर आपण समोर कोणत्या चुका नाही करायच्या, समोर कशा प्रकारचे धोरणे ठेवायची आहे, ओके, कोणत्या प्रकारच्या चालू धोरणांमध्ये बदलाव करायचे आहे, कोणत्या प्रकारच्या नवीन गोष्टी ऍड करायच्या आहे, हे सगळं समजलं पाहिजे. मग सेक्टर असो, कोणत्या प्रकारचे क्रॉप्स लावले, किती क्रॉप यील्ड येईल, किंवा कॉर्पोरेट मधून टॅक्सेस कसे आले, लोक किती टॅक्सेस भरताय, का बरं नाही भरताय, इनडायरेक्ट टॅक्सेस बद्दल काय होत आहे, रेव्हेन्यूचं काय होत आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत पडल्याशिवाय आपण समोर काही करू शकत नाही. म्हणून एमपीएससी काय विचारते, एमपीएससी विचारते की जसं तुम्हाला माहित आहे की देशाचा सर्वात महत्वाची आर्थिक जर कोणती घडामोडी असेल ते बजेटिंग असते. बजेट करतो तेव्हाच देश चालते वर्षभर. ओके, बजेट, अर्थसंकल्प. मग अर्थसंकल्प बनवण्यामध्ये जो डेटा महत्वाचा आहे एस्टिमेटेड, तो डेटा कशा प्रकारे आणला गेला, त्याचा काय उद्देश असतो, ते कशा प्रकारे कामात आणलं, त्याच्यामुळे काय कळतं, कोणतं ज्ञान मिळतं, ओके, हे तुम्हाला समजलं आहे की नाही समजलंय. आपण एस्टिमेट म्हणून जर सोडलं तर कामाची गोष्ट नाही, तुम्हाला परीक्षेत विचारायलाच आवश्यक नाही, पण त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेचा ट्रेंड माहित पडतो, त्याच्यामुळे तुम्हाला ती अक्कल येते, त्याच्यामुळे तुम्ही इकॉनॉमीचे पुस्तक उघडल्यानंतर त्यात काय वाचायचे हे कळतंय. ओके, एखाद्या सेक्टरला कशा प्रकारे वाचायचं ते कळतं, त्यातील कोणते धोरणे कळते, सरकारने कोणते धोरणे आखलेली याच्या आधी ते कळते, आता कोणते कार्यक्रम आखलेले ते कळते, आणि कावर आखलेले ते कळते, कोण बेनिफिशियरी आहे, त्याचा काय परिणाम होईल, या सगळ्या गोष्टी खूपच महत्वाच्या असतात. ओके, हेच मला म्हणायचं आहे. आता हे एस्टिमेट जो आलेला आहे याचा आपण थोडासा विचार करूया, काय काय एस्टिमेट आलेला आहे, हे खूपच महत्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे कोणतं सेक्टर स्ट्रेस्ड आहे, कोणतं सेक्टर चांगला परफॉर्म करत आहे, कोणत्या सेक्टरला जास्त बूस्ट करण्याची गरज आहे, इकॉनॉमीमध्ये कोण जास्त कॉन्ट्रीब्युट करत आहे, आपली अर्थव्यवस्था मागच्या वर्षी तुलनेत कशी वाढली, काय वाढली, ते समजून घेणे आवश्यक आहे. ओके, तर लक्षात ठेवा, आर्थिक वर्ष 2025 पहिलाच याचा एस्टिमेट, फर्स्ट ऍडव्हान्स एस्टिमेट, सेकंड येणार फेब्रुवारी शेवटी, ओके, मार्च पर्यंत, ते आपण नाही डिस्कस करताय, पहिलाच फर्स्ट ऍडव्हान्स एस्टिमेट, ओके, विचार करताय. 2025-26 हा जो वर्ष चालू आहे मध्ये वास्तविक जीडीपी म्हणजे रिअल जीडीपी ज्याला म्हणतो, म्हणजे जे आपला बेस इयर आहे, ओके, जो बेस इयर आहे त्या बेस इयरच्या आधारावर त्यावेळेच्या ज्या किमती आहेत त्या किमतीच्या आधारावर आतापर्यंत आपण आज जे वस्तू सेवा प्रोड्यूस केल्या त्या किमतीनुसार त्याची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे त्याच्यात व्हॅल्यू वाढली असेल तर खरोखर जीडीपी वाढली, म्हणजे आपलं उत्पादन वाढलं असं दिसेल. ओके, नाहीतर नाही. नॉमिनल जीडीपीचा अर्थ काय होतोय, नाममात्र जीडीपी म्हणजे आता जे उत्पादन केलंय आजच्या किमतीनुसार त्याचं किती व्हॅल्यू निघते, मार्केट व्हॅल्यू. म्हणजे त्यात महागाई वाढली असेल तर, म्हणजे तुम्ही जर मग जर काही स्थिर किमतीवर विचार केला, आपण 10 वर्ष आधी समोसा 10 रुपयाला होता, आता समोसा 20 रुपयाला मिळतोय, तर आपण म्हटलं की एक समोसाची किंमत 20 रुपये झाली, तर 10च्या तुलनेत 20 रुपये. आता आपले काही उत्पन्न वाढले का? नाही, उत्पन्न खास एकच आहे, उत्पादन एकच समोसा. ओके, म्हणजे महागाई वाढली, फक्त पैसा फुलला, फक्त त्याला उत्पन्न थोडे म्हणता येते, आहे की नाही? हे चुकीची गोष्ट आहे. म्हणून आपल्याला उत्पादनात वाढ झाली पाहिजे. म्हणजे जर काय आपण म्हटलं की आता 2 समोसे क्रिएट केले आपण, म्हणून आपली 20 रुपये किंमत झालेली आहे उत्पादनाची, आजच्या किमतीनुसार ते 40 रुपये दिसत असेल भली, ओके, परंतु 2 वस्तू जास्त वाढल्या, याचा अर्थ झाला की आपली रिअल जीडीपी वाढली. नॉमिनल जीडीपी तेवढी महत्वाची नसते, ते आजच्या किमतीचे चलन सांगत असते फक्त. ओके, ठीक आहे, जे काही असो आपण पहिल्याच्यावर फोकस करूया. तुम्हाला जर काय रिअल जीडीपी, नॉमिनल जीडीपी, जीबीए हे जर माहित करून घ्यायचं असेल तर या युट्यूब चॅनलच्या, ज्याला तुम्ही सबस्क्राईब करणार आहे, लाईक करणार आहे, ओके, तुम्ही बटन दाबणार आहे बेल आयकॉनचा, त्याच्यात तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्याच्यामध्ये प्लेलिस्ट असेल, त्यात इकॉनॉमीच्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला ह्या कन्सेप्ट डिटेलमध्ये सोप्या भाषेत डिस्कस केलेल्या दिसतील. ओके, ब्ला 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 राहू द्या, आता आपण इकडे येऊया. ठीक आहे, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये रिअल जीडीपी जे आहे ते 7.4 राहण्याचा अंदाज आहे, कारण अजून वर्ष पूर्ण झालेलं नाहीये. 2024-25 मधील 6.5 विकास दराच्या तुलनेत हे जास्त आहे, म्हणजे 24-25 मध्ये आपण 6.5 होतो आणि आता 25-26 मध्ये आपण जे आहे ते 7.4 असणार आहे, म्हणजे आपण वाढलेलो आहे असं त्याचा अर्थ होतो, म्हणजे जीडीपी वाढली. ठीक आहे, गुड. जीडीपी वाढली म्हणजे कसं कळलं तुम्हाला? जीडीपी वाढली म्हणजे कसं कळलं ते दुसऱ्या पदावर या पेजवर कळेल कसं कळलं. म्हणजे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये
आपली जीडीपीची किंमत जी होती ती होती 187.97 लाख कोटी. ओके, समजलं की नाही? म्हणून होती. आता 2025-26 मध्ये त्याच कालावधीमध्ये 201.90 लाख कोटी. ओके, एवढी होईल. म्हणजे 187 पासून जो 201 पर्यंत जो डिफरन्स आहे तो डिफरन्स 7.4 चा आहे. म्हणून आपण म्हणतो की आपली जीडीपी 7.4 ची वृद्धी दर्शवते. कळलं तुम्हाला? दिस इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अशा प्रकारे आपल्याला जीडीपी वाढण्याचा अंदाज प्राप्त होत आहे. म्हणजे भारत प्रगतीशील आहे, जीडीपी वाढत आहे. आता जीडीपी वाढते हे स्थिर किमतीवर बघितलं आपण, वास्तविक जीडीपी आहे की नाही. आता आपण थोडस नाममात्र जीडीपी कडे जो आजच्या किमतीनुसार, म्हणजे महागाई सुद्धा वाढलेली असेलच ना, तर 25-26 मध्ये नाममात्र जीडीपी जे आहे हे 8% राहण्याचा अंदाज आहे. 8% वाढलेली दिसेल जीडीपी, जे की मागे ती कमी होती. ओके, आता ती वाढलेली आहे. ओके, 7.3 च्या आसपास होती, 8 पॉईंट झाली. म्हणजे आपण यातही समोर वाढत आहे. म्हणजे आपलं महागाई वाढलेली असेल डेफिनेटली, परंतु त्यासोबत सोबत वस्तू सेवा सुद्धा वाढलेल्या आहे उत्पादनामध्ये. ठीक आहे. मग जीव्हीए, मूल्यवर्धन, ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. ओके, ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे जीव्हीए, कोणत्या वस्तू सेवांनी या कोणत्या क्षेत्राने खास व्हॅल्यू ऍड केलेली आहे जीडीपी मध्ये. ओके, म्हणजे कोणता घटक हा व्हॅल्यू ऍडिशन मध्ये आहे आणि ते अर्थव्यवस्थेला समोर घेऊन जातोय हे समजून येते. याची कन्सेप्ट पण तुम्हाला त्यात कळून जाईल. 2025-26 मध्ये अंदाजित जीव्हीएस 7.3 एवढा असण्याची शक्यता आहे, एवढा असेल असं म्हणतंय. आणि हा विकास दरामागे सेवा क्षेत्रातील प्रगती हा खूपच महत्वाचा एक मुख्य घटक असलेला दिसला. सेवा क्षेत्र खूपच फ्युरियस असते कोणत्या देशात. जे जे इकॉनॉमी सेवा क्षेत्रावर आधारित आहे, मग ते टुरिझम असो, बँकिंग असो, फायनान्शियल सर्व्हिसेस असो, बिझनेस असो, ते सगळे खूप वेगाने धावणारे आहेत, खूपच वेगाने धावतात. जिथं ऍग्रिकल्चरवर डिपेंड इकॉनॉमी आहे ते सगळे मागासलेले आहे. इंडस्ट्रियल इकॉनॉमी तरी समोर आहेत, पण इंडस्ट्री आली की सेवा क्षेत्र वाढते. भारतात ऍग्रिकल्चर डम आहे, मागेच पडलेला आहे. इंडस्ट्रियल सेक्टर तेवढ्या वेगाने वाढत नाही जेवढ्या वेगाने वाढायला पाहिजे. सर्व्हिस सेक्टर मात्र खूप धावत आहे. त्याचं कारण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आपण खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतोय. त्यामुळे आपला सर्व्हिस सेक्टर खूप हाय वाढत चाललेला आहे आणि तो मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे. ठीक आहे, म्हणजे आपण एकदम विकसित अर्थव्यवस्थेसारखा आपण बर्ताव करत आहे इथे, हे आपल्याला दिसून पडत आहे. ओके, ठीक आहे. तृतीय क्षेत्राबद्दल आपण थोडंसं पाहून घेऊ. तृतीय क्षेत्राचा अंदाज काय म्हणते की तृतीय क्षेत्र म्हणजे टर्शरी सेक्टर. टर्शरी इंग्लिशमध्ये टर्शरीचा अर्थ सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टर. ओके, त्याच्यामध्ये वित्तीय सर्व्हिस म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके, स्थावर मालमत्ता, रिअल इस्टेट. ओके, व्यावसायिक सेवा म्हणजे प्रोफेशनल सर्व्हिसेस जे आहे ते. ओके, त्याच्या व्यतिरिक्त सार्वजनिक प्रशासन म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, डिफेन्स म्हणजे संरक्षण आणि अदर सर्व्हिसेस यांचा विकास 2025-26 मध्ये स्थिर किमतीवरती लक्षणीय म्हणजे काय, 9.9% राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे जवळपास डबल डिजिट मध्ये पोहोचत आहे. आणि ही गोष्ट खूपच महत्वाची आहे. म्हणून समोर येणाऱ्या परीक्षांमध्ये सर्व्हिस सेक्टर हा टार्गेटेड असेल. त्याच्यामधील ग्रोथचा ट्रेंड, कोणते घटक त्यात कॉन्ट्रीब्युट करताय हे परीक्षेत विचारेल. एमपीएससी तुम्हाला याच्यावर फोकस करायला लावेल. तुम्ही हे अंदाज देऊन त्यांनी इशारा दिलाय, तुम्ही तो इशारा समजून घ्यावा. सर्व्हिस सेक्टरच्या प्रत्येक चालीवर लक्ष ठेवा. आतापर्यंत सर्व्हिस सेक्टर कसं वाढत आलं 90च्या दशकापासून, त्याच्यावर फोकस करा. कसं वाढण्याची शक्यता आहे. ओके, त्यात सॉफ्टवेअर किती मदत करताय, किंवा टुरिझम किती मदत करताय, किंवा इतर बिझनेस प्रोफेशनल सर्व्हिसेस जे एक्सपोर्ट करतोय पण ते किती मदत करताय, त्यांचे कॅटेगरेशन तुम्हाला परीक्षेसाठी खूप 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 महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, this is going to be a very important factor. Now let's move ahead. Secondary, it is talking about secondary sector. Secondary means manufacturing sector. Okay, manufacturing means it is industry. उद्योग म्हणजे एखाद्या प्रकारचे वस्तू व सेवा, अंतिम वस्तू व सेवा निर्माण करणारे क्षेत्र. ओके, फॅक्टरीमध्ये इथं निर्माण होतो. यात उत्पादन, प्रोडक्शन आणि कन्स्ट्रक्शन, बांधकाम. ओके, यामध्ये आर्थिक वर्ष 2025 मध्ये स्थिर किमतीवरती आपण इमानदारीने स्थिर किमतीवर 7 एवढं राहण्याचा अंदाज आहे. विकास दर जेवढं आवश्यक आहे आपल्याला, माझ्या म्हणण्यानुसार, तुमच्या म्हणण्यानुसार, इतर तज्ञांच्या म्हणण्यानुसार जेवढं पाहिजे तेवढं अजून प्राप्त झालेलं नाहीये. आपल्याला कमीत कमी 8 ते 9% आता असायला हवं होतं. आणि हे कधी कधी डबल डिजिट मध्ये जावं असं माझं स्वप्न आहे, तुमचं पण असावं हे देशाचं स्वप्न आहे. परंतु अजून 7.0 वर आहे आपण.
तरीही मी म्हणेल की हे सॅटिस्फॅक्टरी आहे, कारण याच्या आधी एवढाही धावत नव्हता हा सेक्टर. हे वाढलं पाहिजे. ज्या दिवशी भारतात औद्योगिकरण तुफान वाढेल त्या दिवशी भारत जो आहे तो चायनाला सरपास करून समोर चालला जाईल. ओके, बिलकुल, आय प्रॉमिस यू, दिस इज द थिंग. कृषी व संलग्न क्षेत्रात प्रायमरी सेक्टर, आता उलट येतो बरोबर, प्रायमरी सेक्टर आहे. ऍग्री अँड अलाइड सेक्टर, ज्यात अॅनिमल हजबंडरी येते किंवा इतर गोष्टी येतात, हे क्षेत्र 3.1%. आणि वीज, गॅस, पाणी पुरवठा व इतर उपयुक्त सेवा हे 2.1%. ओके, यामध्ये आर्थिक वर्षात 2025-26 दरम्यान स्थिर किमतीवर सकल मूल्यवर्धनात माफक वृद्धी दिसून आलेली आहे. म्हणजे व्हॅल्यू एडिशन जे आलेलं आहे, जीव्हीए, ग्रॉस व्हॅल्यू एडिशन, त्याच्यामध्ये यांचाही रोल चांगला दिसतो. 3.1% याचा आणि 2.1% याचा. ओके, हे सुद्धा तुम्हाला डेटा कामाचा आहे, लक्षात ठेवा. आता खूप महत्वाची गोष्ट, अब हमरी तुमरी बात, तुमची माझी गोष्ट. आपण खिशातून जे खर्च करतो त्याला आपण म्हणतो वास्तविक, रिअल. ओके, खासगी अंतिम उपभोग खर्च. ओके, प्रायव्हेट कन्झम्पशन एक्सपेंडिचर. ओके, फायनल म्हणजे तुम्ही खिशातून खर्च केला, झाला, समोसा खायला गेला, त्याच्यामुळे काही व्हॅल्यू एडिशन झाले नाही तुमच्या जीवनामध्ये. ओके, गुंतवणुकीची गोष्टी निर्माण करतात, प्युअर खर्च, उपभोग खर्च. हे का बरं महत्व असते? अरे भाई, यही तो है डिमांड के पीछे का राज. ओके, डिमांड येईल कुठून? खिशात है नाना तो बाहेर तुम्हारा बाना. तुम्ही खिशात पैसा आहे तर बाहेर तुम्ही डिमांड कराल. त्यासाठी सप्लायसाठी मग रिबॉक आला तरी चालते, नायकी आला तरी चालते, ओके, ब्लॅकबेरी आला तरी चालते, कोणी येऊ द्या, खिशातच नाना नाही तर बाहेर बाना नाही. म्हणजे तुम्ही डिमांड नाही तर बाहेर कोणीही तुम्हाला विकण्यासाठी येईल कसा? कोणी धजावणार नाही. देर इज नो व्हॅल्यू ऍट ऑल. इट इज ऍब्सोल्युटली युजलेस कॉन्सेप्ट. इट इज ऍब्सोल्युटली युजलेस कॉन्सेप्ट. इट हॅज नथिंग टू डू विथ दॅट. ओके, आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान 7% दराने वाढण्याचा हा अंदाज आहे. ओके, कळलं की नाही? अर्थव्यवस्थाच पूर्ण मागणीवर डिपेंड आहे. मागणीसाठी सप्लाय हे इकॉनॉमी आहे. पैसा त्यातला चॅनल आहे. ओके, चलन आहे. खूप इम्पॉर्टंट गोष्ट. सकल स्थिर भांडवल निर्मिती असं म्हणायचं मला. ओके, ग्रॉस फिक्स्ड कॅपिटल फॉर्मेशन जे आहे, ओके, म्हणजे भांडवल निर्मिती, हे भांडवल निर्मिती आहे. फॅक्टरी लावण्यासाठी लागते, एखादा बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी लागते, धरण बांधण्यासाठी लागते, रोड बांधण्यासाठी लागते, इंडस्ट्री स्टॅब्लिश करण्यासाठी लागते, व्हॉट एव्हर इट इज. ओके, याच्यामध्ये आर्थिक वर्ष 25-26 मध्ये हे स्थिर किमतीवर 7.8 दराने वाढण्याचा अंदाज आहे. वाव, दिस इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट. जर का असं वाढत असेल याचा अर्थ बाहेरून इन्व्हेस्टर भारतात येत आहे, लोकही भारतातले इन्व्हेस्ट करत आहे. कॅपिटल फॉर्मेशन मध्ये असं वाटतं, जर कॅपिटल जास्त फॉर्म झालं, भांडवल निर्मित झाली, तर उत्पादक मालमत्ता वाढेल, उत्पादक संसाधने वाढतील, रोजगार निर्मिती होईल. रोजगार निर्मिती, लोकांच्या खिशात पैसा येईल, ऑपॉर्च्युनिटीज वाढेल, लोक अजून डिमांड करतील, अजून प्रोडक्शन वाढेल, भारताचा एक्सपोर्ट वाढेल, भारत श्रीमंत होईल, देशातही श्रीमंती येईल. चांगली गोष्ट आहे. ओके, हा, व्हेरी इम्पॉर्टंट. मागील वर्षात 7.1 होता, म्हणजे 6.6% आपण छलांग लावत आहे, म्हणजे वाढत आहे असं यांना म्हणायचं आहे. ठीक आहे, हा अंदाज आपण बघितला होता. नाममात्र जीडीपी बद्दल, नाममात्र जीडीपीचा विचार करा. नाममात्र जीडीपी जे चालू किमतीवरील जीडीपी जे आहे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये, ओके, आता किती असण्याचा अंदाज आहे? 357.14 लाख कोटी इथपर्यंत. ओके, अंदाज आहे. आणि हेच आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 330.68 लाख कोटीच्या तुलनेत, म्हणजे 8% दर दर्शवतो. ही सुद्धा चांगली गोष्ट आहे, आपण बोललोच होतो. ओके, तर लक्षात ठेवा, हे डेटा जो आहे एमपीएससी तुम्हाला का बरं विचारते की तुम्हाला, म्हणजे कसं एमपीएससी तुमच्याकडून काय अपेक्षित करते, तुम्ही या डेटानुसार काय ट्रेंड समजले, अर्थव्यवस्थेत सेक्टरल ट्रेंड काय समजले, अर्थव्यवस्थेची दिशा कुठं कळते तुम्हाला, अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जाते, कोणत्या घटकांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय, हे तुम्हाला किती प्रकारे कळतंय, किती प्रकारे उमगते. हे डेटामुळे जे जे हायलाइटेड पोर्शन आहे ते तुम्हाला स्टॅटिक मध्ये विचारले जातील किंवा स्टॅटिक सोबत मिक्स करून परीक्षेत विचारले जातील. दॅट्स वाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड फॉर ग्रुप ए पोस्ट, वेदर इट इज फॉर एमपीएससी, यूपीएससी, तुम्ही मला जे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जाणार, तुमच्यासाठी हे जीव की आत्मा आहे. ओके, याच्यामुळे तुम्हाला ट्रेंड अनालिसिस करणे आवश्यक, कारण तिथे परीक्षेत प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह विचारले जातात, तिथे बुद्धीच चालते, विचार गोळा असले पाहिजे, तेव्हा तुम्ही लिहिण्यास सक्षम असणार आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी वाले हे डेटा लक्षात ठेवा, याच्यावरून नवीन डेटा अपडेट करायचा आणि तो कॅरी करायचा. परीक्षेत हमखास येतात, प्रॉमिस करतोय मी. ओके, समजलं? इंटरव्ह्यू मध्ये
इंटरव्ह्यू मध्ये हे डेटा आल्यानंतर जर तुमचा इंटरव्ह्यू असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते, कारण हे इंटेलेक्च्युअल कम्युनिटीमध्ये प्रत्येक व्यक्ती वाचतोय. एमपीसीचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचायलाच पाहिजे. ठीक आहे, ओके. आता समोर आहे याची कार्यपद्धती आणि मुख्य माहिती स्रोत. ते जर का तुम्हाला पाहिजे असेल नेक्स्ट लेक्चरची वाट पाहावी लागेल, चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओवर कॉमेंट पण करावं लागेल आणि मित्रांना शेअर पण करावं लागेल. करा, असं अगत्याचे नाहीये, सांगतोय. दॅट मोटिवेट्स मी. कॉमेंट केलं तर मी अजून काही ऍडव्हान्स गोष्टी त्यामध्ये आणू शकतो आणि हे मी आणणारच आहे. तुम्ही नाही म्हटलं तरी हा लेक्चर येईलच, कारण हे सुद्धा महत्वाचं आहे की कसा गोळा केला जो डेटा, कोण कोण सामील असते, कोणत्या प्रकारचा डेटा काढला जातो, कोणत्या क्षेत्रामधून कसा डेटा मिळवला जातो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणे सुद्धा आवश्यक आहे. आय विल बी पुटिंग ओके इन द लेक्चर, राईट? सो थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग मी, ओके, अँड वॉचिंग दिस व्हिडिओ टिल एंड. ओके, ज्यांनी एंड पर्यंत पाहिलं असेल, भाऊ तुमच्याबद्दल सांगतो, तुम्ही समोर नक्की जाणार. 365 दिवस तुम्ही माझ्यासोबत राहणार आहे. मी दररोज एक घटना घेऊन इथे येणार आहे. ओके, आजची घटना, उद्याची घटना, उद्याची 2 लेक्चर पण मी टाकलेले असेल. ओके, सो यू जस्ट कीप गोइंग विथ दिस. सबस्क्राईब करणे विसरू नका आणि त्याला मित्रांमध्ये सुद्धा पाठवा. थँक्यू व्हेरी मच.